पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला गळती लागली। जुन्या दगडी मंडपातून आता पाण्याची गळती होते। जतन संवर्धन कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, तर जतन आणि संवर्धनाचं काम होऊन देखील गळती लागलेली आहे। मंदिरामध्ये पाण्याची गळती होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये आता तीव्र नाराजी देखील पाहायला मिळते। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे। मागील 1.5 वर्षापासून हे काम सुरू आहे। देवाचा मुख्य गाभारा असेल, 16 खांबे असेल, चौखांबे असेल, यातले काम पूर्ण झाल्याचा दावा या ठिकाणी मंदिर समितीने केलेला आहे। राज्य सरकारने 73 कोटी रुपये यासाठी निधी दिलेला असताना आपण या ठिकाणी बघू शकता, पंढरपूरमध्ये 2 दिवस झालं पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे देवाच्या गाभाऱ्या शेजारी हत्ती दरवाजा आहे, अंबाबाई दरवाजा आहे, या ठिकाणी मात्र या दगडातून पाणी गळताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। राज्य सरकार असो वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, स्वतः या कामाकडे लक्ष देऊन आहेत, मात्र कुठंतरी या ठिकाणी ही पाण्याची गळती सुरू असल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचं झालं का असा सवाल वारंवार उपस्थित होतोय। मंदिरात जर गळू लागलं तर भाविकांनी दर्शन कसं घ्यायचं असा सवाल देखील भाविक उपस्थित करतायत। या जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या दर्जावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता राज्य सरकार असो किंवा मंदिर समिती असो, यावर काय कारवाई करणार, पुढचे नियोजन कसं असेल, गळती कशी थांबवणार, याकडे आता विठुरायाच्या वारकऱ्यांचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।